नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर हा आपला यूट्यूब चॅनल. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्यासमोर एखादा छोटासा टाईप घेऊन येतोय आणि त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतोय. तर बाळांनो, आज असं एक मी उदाहरण घेऊन आलो या की बरेच विद्यार्थी मला मेसेज करत होते, कमेंट करत होते की सर, घोडा आणि तो कुरणावरचं गवत खातोय. अशा स्वरूपाचं उदाहरण घेऊन या. यातली तिन्ही टाईपची उदाहरणं तुम्हाला पोलीस भरतीला आली ती बरं का. म्हणजे तिन्ही उदाहरणं आज मी तुमच्यासमोर घेऊन आलो या. याच्यामध्ये 3 टाईपची उदाहरणं विचारतात. किती टाईपची? 3 टाईपची. चला तर बाळांनो, आता नेमकी उदाहरणं असतात कशी ते आपण बघूया. त्याच्या अगोदर मला थोडंसं पटवून द्या. काय पटवून द्या? की समजा 3 टाईपची उदाहरणं कोणत्या असतात बघा बरं का. समजा मला सांगा, हे असं ना एक शेत आहे. 1, 2, 3 एकराचं शेत आहे आणि त्या शेतामध्ये फक्त आणि फक्त गवतच आहे. सगळं गवत आहे. मग तुम्ही काय केलं माहिती आहे का? समजा तुम्ही तुमच्या घरची गाई, बैल किंवा घोडा आणून त्या कुरणावरती, गवतावरती असा मधोमध बांधला, खुंटी ठोकली आणि घोड्याच्या गळ्यामध्ये दोरी लावली आणि तुम्ही गेला कामावर निघून, पोलीस स्टेशनला निघून गेला तुम्ही. मग तुम्ही काय केले? त्या गाईच्या किंवा घोड्याच्या गळ्यामध्ये अशी दोरी बांधली ना. समजा ती दोरी आहे 7 मीटरची. 7 मीटरची. आणि मग मला सांगा, तो जो घोडा आहे तो दिवसभरामध्ये गवत कोणत्या कोणत्या म्हणजे किती भागातलं खाऊ शकेल, असा तुम्हाला प्रश्न विचारतात. आता तुम्ही खरं सांगा, एवढी दोरी असल्यामुळं जिथपर्यंत त्याची दोरी पुरती या त्या सगळ्या भागातलं तो गवत खाणार का नाही रे? खरं सांगा. म्हणजे तो गवत वर्तुळाकृती भागातलं खाणार आहे बघा. कळलं का सांगा? कारण का? तर गळ्यात दोरी बांधल्यामुळं जिथपर्यंत जाता येते त्या सगळ्या भागातलं गवत तो खाणार का नाही? इकडं अलीकडं का नाही येणार? तर दोरीच पुरणार नाही. म्हणजे कळलं का? या उदाहरणामध्ये तुम्हाला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं. कारण का माहिती आहे का? तो अख्ख्या वर्तुळाकृती भागातलं गवत खाणार आहे. समजलं? दुसऱ्या टाईपचं बघा आता. या दुसरे एक उदाहरण असं असतं या. ऐका रे. असा छोटंसं घेतो जरा, म्हणजे जरा अजून एक मला पटवून द्यायचं या. समजा एक आयताच्या आकाराचं एक शेत आहे. कशाच्या आकाराचं? आयताच्या आकाराचं एक शेत आहे बाळांनो. या. आणि मी असं म्हणतो या की आता तुम्ही काय केलं माहितीये का? तुम्ही आता घोडा कुठं बांधला माहितीये का? की आयताच्या ज्या काही लांबी रुंदी आहेत का नाही त्यातल्या एका बाजूच्या मध्ये बांधलाय. एका बाजूच्या मध्ये. कळलंय का? आणि तुम्ही त्या घोड्याच्या गळ्यातली दोरी आहे ना, ती दोरी 5 मीटरची आहे. तुम्हीच मला सांगा आता, 5 मीटरची दोरी असल्यामुळं तो घोडा कुठलं कुठलं गवत खाईल? आता ही जी आयत आहे ना, त्या आयताच्या जमिनीला कंपाऊंड आहे तारेचं. मग तुम्हीच सांगा, तो घोडा याच भागातलं गवत खाणार का नाही? फक्त खरं सांगा. फक्त एवढंच गवत खाणार का नाही रे? वर्तुळाकृती का गवत खाणार नाही सांगा बरं? कारण त्याला इकडे यायला मिळणारच नाही ना. कारण तारेचं कंपाऊंड घातलंय म्हणजे येऊ शकेल का ती? नाही येणार. म्हणजे आता तुमचा घोडा अर्ध गवत खाणार आहे, अर्ध्या वर्तुळा एवढं. म्हणजे तुम्हाला अर्ध्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. कळलं का बघा? आणि अजून एक तिसरं उदाहरण असं असते बघा. हे बांधव तिसरं की असा चौरस आहे किंवा आयत आहे, त्या आकाराचं एक शेत आहे आणि त्याला कंपाऊंड केलंय बरं का. पण आता घोडा बांधताना तुम्ही एका कोपऱ्यात घोडा बांधलाय, कोपऱ्यात. आणि समजा दोरी आहे 10 मीटरची. तर तुम्हीच सांगा आता, त्याला कंपाऊंड आहे बरं का तारेचं, तो घोडा गवत कुठलं खाईल? ठीक आहे, असं एवढंच गवत खाणार आहे बघा, एवढंच. का बरं एवढंच खायला सांगा? इकडं का नाही येणार? तारेचं कंपाऊंड. खाली का नाही जाणार? तारेचं कंपाऊंड. म्हणजे त्याला चतकोरच गवत खायला मिळलं. कळलं का सांगा? ही तिन्ही उदाहरणं आपण एकाच सूत्राने शिकणार आहे. कुठलं माहिती आहे का? वर्तुळाच्या. अख्खं वर्तुळाचं क्षेत्रफळ काढतानाचं सूत्र आपल्याला माहिती आहे, पायार वर्ग. पायार वर्ग. पण याचं काढताना हे वर्तुळाच्या अर्ध आहे का नाही, म्हणून तुम्ही वर्तुळाचंच काढायचं पण त्याच्या अर्ध करायचं.
वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं पण त्याच्या अर्ध करायचं. आलं उत्तर. आणि अशा टाईपच्या उदाहरणामध्ये तुम्ही वर्तुळाचंच क्षेत्रफळ काढायचं पण चतकोर भाग आहे ना 4 पैकी 1 म्हणून त्याला 4 ने भागायचं. कळलं का नाही सांगा? कुठं नाही कळलं सांगा? अख्खं वर्तुळ असेल तर वर्तुळाचं अर्ध तयार झालं तर त्याच्या अर्ध आणि चतकोर आलं तर 4 ने भागायचं. ओके. आता अजून थोडंसं मला पटवून देऊ द्या. हे तुम्ही पाठ करा. नाही पाठ केलं तर काय अडचण नाही बरं का, पण अगदी अर्ध्या मिनिटात तुमचं पाठ होणार आहे. ऐका. जर तुमची त्रिज्या एवढी एवढी असेल तर त्याचं क्षेत्रफळ किती असतंय हे तुमचं पाठ असू द्या. नसलं तर काय वाईट होणार नाही, पण असल्या अति जलद तुमचं काम होणार आहे. जर त्रिज्या 7 दिली तर बाळांनो क्षेत्रफळ 154 असतं. कारण काय माहिती आहे का, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय आर वर्ग. मग ठेवा बरं इथं आर ची किंमत 22/7 गुणिले आर म्हणजे किती आहे त्रिज्या 7 आणि 7. 7 ला 7 घालवा गुणाकार करा 154 आला. म्हणून तुम्हाला पाठ करा म्हणतोय मी की 7 त्रिज्या असली की क्षेत्रफळ 154 येतं. तसं बाळांनो जर त्रिज्या 14 आली तर क्षेत्रफळ येतं 616. बघा बरं झालं का पाठ? आणि त्रिज्या जर 21 असेल तर क्षेत्रफळ येतं 1380. ह्या 3 गोष्टी तुमच्या पाठच असू द्या. बघा बरं झाल्या का पाठ? माझ्या तर झाले बाबा. त्रिज्या 7 असताना क्षेत्रफळ किती? 154. त्रिज्या 14 असताना क्षेत्रफळ किती? 616. आणि त्रिज्या 21 असताना क्षेत्रफळ किती? 1380. ही काही याच्यात किमती ठेवल्यावरती उत्तर येणार आहे. ओके. आता चला, आता पाठ नसलं तरी आपण उत्तर काढणार आहे बरं का. या पुढे आता बघा पहिलं उदाहरण बघा रे. सगळ्यांवर बघा आता. एक घोडा 14 मीटर लांबीच्या दोरीने एका हिरवळीवर बांधलाय. अख्खी हिरवळच आहे त्याच्यावर बांधलाय. तर तो घोडा ज्या भागामध्ये चरू शकेल का नाही त्याचं क्षेत्रफळ काढा. आता त्याने चौरस काय म्हटलंय का, सगळं मोकळं पटांगण आहे, सगळी हिरवळ आहे. बघा बर, मी इथं घोडा बांधतो आणि दोरी कितीची आहे? 14 मीटरची आहे. मग तुम्हीच सांगा आता त्याला पार एवढं हिंडायला संधी आहे का नाही सांगा बरं. म्हणजे बाळांनो तो अख्खं एवढं क्षेत्रफळातलं गवत खाणार आहे. म्हणजे तुम्हाला काय काढायचं या क्षेत्रफळ. मग तुम्हीच सांगा मग वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचंय बरं का. मग सांगा बरं 14 त्रिज्या असताना पाठ केले तुम्ही, क्षेत्रफळ किती? 616 मीटर. संपलंय की उत्तर. मग किती भागातलं गवत खाईल तर 616. कुठे नाही कळलं म्हणून पाठ करा म्हटले. पाठ नाही केलं की तुम्हाला असं करावं लागेल. ऐका रे, जर तुम्ही पाठ नाही केलं तर मला सांगा, तुम्ही पाठ जर नाही केलं तर बाळांनो तुम्हाला क्षेत्रफळ आहे पाय आर वर्ग आणि मग तुम्हाला 22/7 आणि आर म्हणजे कोण 14 गुणिले 14 करावा लागल. 7 1 7 7 2 14 गुणाकार करा. यांचा गुणाकार केला की येतोय 616. वाढतंय का नाही काम? ते काम तर आपल्याला वाढू द्यायचं नाही म्हणून पाठ करा म्हटले. ओके. या पुढे चला. या रे. एक घोडा अपेक्षा खोडून टाकायचा काय अर्थ नाही. 21 मीटर लांबीच्या दोरीने हिरवळीवर बांधला आहे. हिरवळीवर. तर तो घोडा ज्या भागामध्ये चरू शकेल. आलं का नाही? अख्खी हिरवळ आहे बघा. इथं घोडा बांधा, दोरी ठेवा 21 मीटरची. तुम्हीच सांगा हा घोडा हे सगळं गवत खाणार आहे बघा. म्हणजे गवत कुठलं खाणार आहे? वर्तुळामधलं. म्हणून वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? पाय आर वर्ग. पण तुम्ही पाठ केलंय, तुम्ही नका किमती ठेवू.
सांगा बरं किती उत्तर असेल? 21 त्रिज्या आल्यावर किती? 1380. संपलं उत्तर. 1380 चौमीटर एवढ्या भागातलं तो गवत खाणार आहे. संपलं उत्तर. आणि पाठ नसेल तर याच्यात किमती ठेवा आणि करा गुणाकार. संपलं उत्तर. कळला पहिला प्रकार? गोहडा कुठं बांधलाय? मध्ये बांधलाय, तर मग तो सगळीकडचं गवत खाणार आहे. आता मात्र तुम्ही फसणार आहे. ऐका रे, आता तुम्हाला कामावर जायचं या आणि तुम्ही गोहडा कुठं बांधलाय बघा रे बाळांनो. ए शने पोरांनो बघा, कुंपण असणाऱ्या आयताकार. फसला का? म्हणजे कुंपण आहे बर का, कडनी कुंपण आहे. कळलं का? आणि त्याच्या एका बाजूच्या मध्यावर, म्हणजे काय, उदाहरणार्थ ही एक बाजू आहे, याच्या मध्यावर, बाजूच्या मध्यावर 7 मीटर लांबीची दोरी. बघा 7 मीटर. तर तो घोडा ज्या भागामध्ये चरू शकल त्याचं क्षेत्रफळ बघा बर. आला का? असं तो घोडा खाली काय येणार नाही सांगा बर. तारेचं कंपाऊंड म्हणलं येईल वैतावा लागल की अंगाला त्याच्या? बघा येईल नाही येणार. म्हणजे बाण तर एवढ्या भागातलं गवत खाणार आहे. मग तुम्हीच सांगा आता, आपल्याला अर्ध्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं या. ऐका मी काय म्हणतोय ते. तुम्ही पूर्ण वर्तुळाचं काढायचं आणि त्याच्या अर्ध उत्तर घ्यायचं. मग सांगा बर, त्रिज्या 7 असताना क्षेत्रफळ किती आहे? 154 आहे का ना 7ला, आणि त्याच्या अर्ध लावा भाग. आलं उत्तर तुम्हाला. बघा बरं किती येतं या. संपलं. 77 चौमीटर एवढ्या भागातलं तो गवत खाणार आहे. कुठं नाही कळले सांगा बरं. आहे का नाही सोपं? काय दम आहे सांगा पाहिजे. फक्त उदाहरण समजून व्यवस्थित घ्यायचं. या पुढं मला एक सांगा, एक घोडा परत कुंपण असणाऱ्या, ऐका रे, आयताकार क्षेत्राच्या एका बाजूच्या मध्यावर, म्हणजे बघा इथं मध्यावर दोरी किती आहे? 14ची. तुम्हीच सांगा बघा, तो गवत एवढं खाणार बघा. आहे का नाही? खाली का नाही येणार? कंपाऊंड आहे, कुंपण आहे, तर मग येणार नाही. मग तुम्हीच सांगा आता, अर्ध्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं या. मग तुमच्याकडं पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे. सांगा बर, 14 असताना क्षेत्रफळ किती आहे पूर्ण? 616. पण अर्ध म्हणल्यावर त्याच्या अर्ध करा की रे. आलं उत्तर तुम्हाला. बेत्रिक 6 शून्याचा भाग आणि 82 16. संपलं. 100 मीटर एवढ्या भागातलं तो गवत खाणार आहे. कुठं नाही कळलं? ठीक आहे, चला या. बघा आता हे बघा बर, एक घोडा कुंपण असणाऱ्या पण चौरस आकार. ऐका रे बाळांनो, फसू नका बरं का. आता एक चौरस आहे, चौरस, आणि चौरस आकार शेताच्या कोपऱ्यात. आता बघा बरं का, फसू नका. घोडा कुठं बांधलाय? कोपऱ्यात बांधलाय, कोपऱ्यात. नीट ऐका. आयत असो चौरस असो, कोपऱ्यात बर का. आणि त्याला कडनी कंपाऊंड आहे. आणि मग आता त्या घोड्याच्या गळ्यातली जी दोरी आहे का, ती दोरी 7 मीटरची आहे बघा. आणि प्रश्न विचारलाय, तर तो ज्या भागातलं गवत खाईल का त्या भागाचं क्षेत्रफळ किती? मग मला सांगा आता, हे क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर घोडा इकडे येईल का रे बाळांनो? खरं सांगा. नाही येऊ शकत इकडं. का? तर त्याला तारेचं कंपाऊंड आहे, तर तो इकडे येणार नाही. म्हणजे तो घोडा फक्त कोपऱ्यातलंच गवत खाणार आहे. एका कोपऱ्यातलं. किती कोपऱ्यातलं? एका कोपऱ्यातलं. मग आपण काय करायचं? तर आपण बाळांनो क्षेत्रफळच काढायचा. कुणाचं? वर्तुळाचंच काढायचं. पण चतकोर आहे म्हणून त्याला 4ने भागायचं.
संपलं उत्तर. मग सांगा बर 7 त्रिज्या असताना क्षेत्रफळ किती असतं 154 आणि त्याला 4 ने भागा. आलं उत्तर तुम्हाला. भागा बर 4 ने. 4 त्रिक 12 बाकी किती रे 3 त्याच्यावर टाका 4 4 8 32 बाकी 2 पॉइंट खाली द्या आणि 1 0 लिहा. 4 पंचे 20 किती रे 38.5. कुठं नाही कळलं सांगा. संपलं. त्या चतकोर भागातलं तो एवढं गवत खाणार आहे. कुठं नाही कळलं सांगा बरं. आहे का नाही सोपं. ठीक आहे चला पुढचं बघा. एक बघा आता एक घोडा एक कुंपण असणाऱ्या बघा रे चौरसाकार शेताच्या कोपऱ्यात आला का कोपऱ्यात. दोरी कितीची आहे 21 ची दोरी आहे. मग कोपऱ्यात असल्यामुळं तो गवत कुठलं खाणार आहे हो का फक्त एवढं. ह्याच्या बाहेर तो येणारच नाही कारण कंपाऊंड आहे. म्हणजे तो या भागातलं गवत खाणार आहे. म्हणजे चतकोर गवत खाणार आहे. आपल्याकडे सूत्र चतकोरचं नाही. मग आपण अख्ख्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू. मग सांगा बर 21 असताना क्षेत्रफळ किती आहे 1380 आहे का बघा बर. आणि चतकोर आहे म्हणून बाळानं त्याला 4 ने भागायचं. संपलं उत्तर. बघा बर कुठं नाही कळलं. 4 त्रिक 12 बाकी 1 त्याच्या 8 4 चौक 16 बाकी 2 त्याच्यावर 6 टाका 4 सक 24 बाकी 2 पुढं कोण नाही म्हणून पॉइंट टाका आणि आणा 0 4 पंचे 20. संपलं. 100 मीटर एवढ्या भागातलं तो बाळांना गवत खाणार आहे. संपलं. जर समजा यांच्या व्यतिरिक्त वेगळा कोण आला तर आपल्याकडे सूत्र आहे का नाही कुठलं पायार वर्गचं. या सूत्रात किमती ठेवा आणि हे गुणाकार करून उत्तर काढा. पण शक्यतो आहे ना ह्या तिघापैकीच येते कारण दोरी का लिहिला आमची लावत नाही ती. आलं तरी तुम्हाला येणार आहे करता. ठीक आहे. या 3 टाईपचीच फक्त उदाहरण विचारतात. कुठं घोडा मधोमध बांधला तर वर्तुळाचं गवत खाणार. एका बाजूच्या मध्ये बांधला तर अर्ध्या वर्तुळातलं गवत खाणार. आणि कोपऱ्यात बांधला तर चतकोर गवत खाणार. कुठं नाही कळलं सांगा. ठीक आहे. तर बाळांनो अशा प्रकारे मी तुम्हाला 3 टाईपची उदाहरणं शिकवलेत या. ओके चला बाळांनो सगळ्यांना माहिती आहे की आपण प्ले स्टोअरवरती गेले 1 महिन्यापासून मॅथ्स बाय तुपे सर या नावानं गणित आणि बुद्धिमत्तासाठी आपण एक ॲप घेऊन आले. तर ते जे ॲप आहे ते ॲप पोलीस भरतीच्या अनुषंगाने आपण बनवले. बेसिक पासून हाय लेवलपर्यंत सगळ्या टाईपची उदाहरणं जवळजवळ 250 व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजून ते ॲप खरेदी केलं नाही त्यांनी लवकरात लवकर ते ॲप खरेदी करा. म्हणजे तुम्हाला ती बॅच बघून रिव्हिजन वेळ मिळेल. विचार करा आत्ताच आपले 80 व्हिडिओ झालेत. मग अजून फक्त 10% बॅच झाली आहे. अजून आपल्याला 200 व्हिडिओ द्यायचे आहेत. मग तुम्ही विचार करा 250-300 व्हिडिओ जर तुम्ही बघायचं म्हटलं तर तुम्हाला किती महिन्याचा काळ पाहिजे. तेव्हा आयन भरती तर तुम्ही बॅच घेणार असाल तर तुमच्याच्याने रोजचं 4-4 5-5 व्हिडिओ बघणं होणार नाही. त्याच्यामुळे ज्यांना खरंच माझं स्टिचिंग आवडतं या आपली बॅच पाहिजे त्यांनी आत्ताच बॅच खरेदी करावी. जेणे आताचा सुप्त काळ आहे या काळामध्ये तुम्हाला बॅच उरकून परत रिव्हिजनला वेळ मिळाला पाहिजे. ओके तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच खरेदी करायची आहे तरी माझी संपर्क करा. आपला हा मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर फोन करू शकता मेसेज करू शकता किंवा प्ले स्टोअरवरून ॲप खरेदी करा. ओके चला बाळांनो धन्यवाद सगळ्यांना. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. सबस्क्राईब करायला सांगा लाईक करा आणि जास्तीत विद्यार्थ्यांना शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला ते बाळांनो कमेंट करून सांगा. धन्यवाद.